जय शिवराय मित्रांनो, आता जस्ट उठलो आणि रिक्षाजवळ आलो होतो. आमच्या इथे आम्ही जे फुलांची झाडं लावलेली आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतोय. या फुलाला तुमच्या इथे कोणत्या नावाने ओळखतात हे कमेंट करून सांगा. आणि ह्या झाडावर जो फळ आहे तो प्रभू शिव शंकराला अतिशय प्रिय आहे. हे बघा, हा फळ सुकला तर अशा प्रकारे याच्या बिया दिसतात. याच झाडावर याची फुलं सुद्धा येतात. या फुलाचं नाव कमेंट करून नक्की सांगा. ही एवढी फुलं देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी रोज काढतो. नंतर मग मम्मी गरमागरम घावणे आपल्या नाश्त्यासाठी बनवत होती. आता घावणे म्हणजे सर्वांचे फेवरेट असतील. नंतर महाड लालून इथे रिक्षा नंबरात लावली होती आणि इथे मित्रांसोबत उभा होतो आणि अशी मजा मस्ती इथे रोजच आपली चालू असते. मग थोड्या वेळाने बाजारपेठेत भाडा घेऊन आलो होतो. हा भाडा आपल्या मित्राचाच होता, त्याला घेऊन आलो होतो. बाजारात मग दुकानात सामान घेतलं आणि तिथून आम्ही निघत होतो. त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरायचं होतं, तिथेच त्याला सोडलं. भाडा देताना 500ची नोट काढला. तिथे 500ची नोट बघून जमाना झाला. सुट्टे दे बोललो. तिथून मग स्टँडला आलो आणि एवढी लाईन लागली होती आणि आपली रिक्षा इथे लाईनीच्या बाहेर उभी होती. आता नाही इलाज आहे, परमिट पण बंद होत नाही म्हणून रिक्षा वाढतच चालले आणि सरकार पण लक्ष देत नाही. थोड्या वेळाने आपली गाडी नंबरात लावली. एकदम कोसावर नंबर आला होता. नंतर हा एवढा सामान गाडीत भरून निघालो होतो किल्ले रायगड रोपवेला. त्यानंतर पुढे कोंजरचा घाट लागला. थोड्या वेळाने आपण हिरकणीवाडीत पोहोचलो होतो. तसं तिथून सरळ रोपवे जवळ आलो. इथे रोपवे जवळ भाडा सोडला आणि रिक्षातला सामान इथून जाणार होता गडावर. रायगड आपल्या मित्राचंच हॉटेल आहे, त्याचाच हा सामान होता.